अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल मी तुम्हाला जे 1.4 एक्सरसाइज दिलेली होती स्वाध्याय नवनीतची, त्याचे सोल्युशन्स आज आपण बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न होता 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे. म्हणजे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द प्राईम नंबर्स इन नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20. बघा, 1 ते 20मध्ये नैसर्गिक संख्या किती आहेत बरं? 20. किती आहेत? 20. त्यापैकी मूळ संख्या किती आहेत बरं? 1 ते 20मधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत मला सांगा. 1 3 सॉरी 1 नाही, 2 पासून सुरू होतात ना. 2 3 5 7 बरोबर. परत 11 ते 20मध्ये 11 13 17 आणि 19 बरोबर की नाही. म्हणजे टोटल किती झाले? 8. किती? 8. आणि एकूण 1 ते 20मध्ये किती संख्या आहेत? नैसर्गिक संख्या 20. म्हणजे 20पैकी एकूण किती? 8 संख्या या मूळ संख्या आहेत बरोबर. यांची टक्केवारी 20पैकी 8, तर टक्केवारी काढायची म्हणजे आपण काय करणार? गुणिले 100 करायचं. ठीक आहे. मग गुणिले 100 हा वरती आहे, हा जो दिसतोय हे काय आहे? एक प्रकारे अंश आहे, अंशातच आहे. ठीक आहे. म्हणजे न्यूमरेटरला आहे, 8 पण न्यूमरेटरला आहे. आणि हा जो दिसतोय हा काय आहे? छेद आहे बरोबर की नाही. म्हणजे तो डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे आपण 20 आणि 100 जे दिसतंय तुम्हाला, हा 20 आणि हा 100 यांचा भागाकार करू शकतो. म्हणजे 20 एक 20, 20 5 100. ठीक आहे. आणि उरलं खाली कोणीच उरलं नाही, एकच उरला. आणि 8 गुणिले 5 म्हणजे काय? किती? 8 8 पंचे 40. म्हणजे किती टक्के आले? हे टक्क्याचं चिन्ह आहे. 40%. किती आलं? 40%. समजलं की नाही. आता याची दुसरी पण पद्धत आहे अजून, जर तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर बघा, सिंपल लॉजिक आहे. एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 1 ते 20पैकी 20. आणि त्याच्यापैकी मूळ संख्या आपण किती काढल्या? प्राईम नंबर 8. ठीक आहे. 20पैकी 8 तर 100पैकी किती, असं त्यांचा अर्थ आहे. टक्केवारी म्हणजे काय? 100पैकी किती, असं त्यांचं आहे. तर मला सांगा, 20चे किती व्हायला पाहिजे? 100 व्हायला पाहिजे. मग 20ला आपण कितीने गुणलं पाहिजे रे? 20ला जर आपण 5ने गुणलं तर 100 होतील की नाही. मग तसंच आपण 8ला सुद्धा 5ने जर गुणलं तर किती होतील? 8 पंचे 40. समजलं. 20पैकी 8 तर 100पैकी 40, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे किती टक्के आले? 40 भागिले 100लाच कसं लिहितात? 40% असं लिहितात. ठीक आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ आहे? मूळ संख्या तुम्हाला शोधायची आहे. तुम्हाला माहिती आहे प्राईम नंबर. आता हे एकदम सोपा प्रश्न आहे. याचं सोल्युशन तर तुम्हाला यायलाच पाहिजे बरोबर की नाही. याचं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे. क्वेश्चन 2चं दिसतं आहे, याचं कमेंटमध्ये मला उत्तर द्या. 80 ते 90मध्ये मूळ संख्या दिलेल्या आहेत इथं. त्यापैकी तुम्ही मला कमेंट करा. कमेंट कोणीच करत नाही. कमेंटमध्ये उत्तर द्या मला. ठीक आहे. बघूया कोण कोण देतं उत्तर. नेक्स्ट, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट नंबर ऑब्टेन बाय द मल्टिप्लाइंग 2 प्राईम नंबर्स. म्हणजे दोन मूळ संख्यांचा गुणाकार केल्यावर सर्वात कमी, याच्यापैकी सर्वात कमी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग बघा, प्राईम नंबर कोणकोणते आहेत? 2 3 5 7 11 आहे, 13 आहे. ठीक आहे. सर्वात कमी हेच आहेत. आपण बघूया, 2 गुणिले 3 केल्यावर काय येतं? 6. काय येतं? 6. इथं 6 आहे का आपण याच्यामध्ये? नाही. 2 प्राईम नंबरचा गुणाकार करतोय आपण. 2 गुणिले 5 केल्यावर काय येतं? 10. पण आपल्याला काय पाहिजे? या संख्या पाहिजे. 32 33 या खूपच लहान आहेत. बेसाती 14 ही पण लहान आहे. 11 दुने 22 ही पण लहान आहे. 13 दुनं 26 हे पण लहान आहे. मग आपण 13 नंतर काय घेऊ? 17 घेऊ. ठीक आहे. 17 दुनं काय होतात? 34 होतात. काय होतात? 34. मग आपल्याला 34 नंबर मिळालेला आहे. हा दिसतोय की नाही? 34. ठीक आहे. आता आपण बघूया, 3ने गुणाकार करूया. ठीक आहे. 3 5 15, 3 7 21, 11 त्रिक 33. बघा, हा त्याच्यापेक्षा लहान मिळाला. 34पेक्षा 33 लहान आहे की नाही? आहे की नाही? आपल्याला हा 33 मिळालेला आहे.
म्हणजे 3ने जर गुणलं तर 33, 3ने 11ला गुणलं तर 33 येतं आहे, बरोबर की नाही. चला नेक्स्ट आपण बघूया अजून 5ने गुणून बघूया. 5 7 35 होतात, 5 7 काय होतात 35, पण 35 मोठा होऊन जातो, आपल्याला छोटी संख्या पाहिजे. ठीक आहे, मग 7ने 11ला गुणल्यावर 11 7 77 खूप मोठी होऊन जाते, बरोबर की नाही. म्हणून सर्वात लहान कोणती संख्या आली आपली 33, बरोबर. कोणकोणते प्राईम नंबर आपण गुणाकार केला त्या 33 मिळण्यासाठी, 3 गुणिले 11 काय केलं आपण, हे जे 2 नंबर जर गुणले तर सर्वात कमी हीच मिळते आहे, 11 त्रिक 33. समजलं. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. आता परत मूळ संख्येवरच प्रश्नचिन्ह विचारलं आहे त्यांनी. तुम्ही जर बघितलं सगळे हे, हा एकमेव जी अशी संख्या आहे जी 91 ते 100 मध्ये एकच मूळ संख्या येते, कोणती 97. ठीक आहे. नेक्स्ट, जर 36,490 या संख्येतील 6 आणि 9 या अंकांची अदलाबदल केली तर येणारी संख्या व मूळ संख्या याच्यातील फरक काय असेल. म्हणजे काय, इफ द डिजिट 6 and 9 ऑफ द नंबर 36,419 आर इंटरचेंज्ड, देर विल बी अ डिफरन्स बिटवीन द न्यू नंबर अँड द ओरिजिनल नंबर विल बी वॉट. म्हणजे एक संख्या आहे, समजा ही संख्या आहे 36,490. ठीक आहे, हे जे तुम्हाला अंक दिसत आहेत 6 आणि 9 यांची अदलाबदल करायची. 6च्या जागी 9 ठेवायचा आणि 9च्या जागी 6 ठेवायचा. समजा आता मी परत लिहितो यांची अदलाबदल करून, हा 3 बरोबर, हा 6 आहे की नाही दुसरा, त्याच्या जागी आपण काय ठेवू 9 ठेवू. पुढं 4 जसाच्या तसा, आणि हा 9 आहे त्याच्या जागी आपण काय ठेवणार 6. म्हणजे ही नवीन संख्या आली, बरोबर. आणि ही ओरिजिनल संख्या, याच्यातला त्यांनी काय विचारलेलं आहे डिफरन्स. डिफरन्स म्हणजेच काय, वजाबाकी करायची. मग यांचा जर डिफरन्स काढला 0तून 0 गेला 0, 6तून 9 जातो का नाही, मग हातच्याला घ्यायचा 16, हा 3 होऊन जाणार त्याला 1 दिल्यामुळं, 16तून 9 गेले 7, 3तून 4 जात नाही म्हणून हा काय होणार 13 झाला, आणि हा झाला 8, त्याला 1 दिल्यामुळं 13तून 4 गेले किती राहिले 9, 8तून 6 गेले 2, 3तून 3 गेला 0. म्हणजे किती उत्तर आलं 2970, 2970, ऑप्शन 1. ओके. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. कंपोजिट नंबर तुम्हाला ओळखायचे आहेत. 17 प्राईम नंबर, 29 प्राईम नंबर आहे, 97 प्राईम नंबर आहे. दिस इज द कंपोजिट नंबर. दिस इज द कंपोजिट नंबर म्हणजेच काय, संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. ठीक आहे. तर उत्तर काय येईल मग 15. ठीक आहे, उत्तर काय आलं 15. आता हा नीट प्रश्न लक्ष द्या, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल. हा ॲक्च्युली हा पहिला जो 7 डिजिट आहे ना तो प्रश्न क्रमांक आहे. ठीक आहे, तुम्हाला फक्त 95024 हेच अंक वापरायचे आहेत. अंकांचा वापर करून बनणारी 5 अंकी संख्या आहे. ठीक आहे, मी पण कन्फ्युजन झालो होतो. इंग्लिशमध्ये कन्फ्युजन होणार नाही. व्हॉट इज द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फ्रॉम युजिंग द डिजिट्स 9, 5, 0, 2 and 4. आपल्याला तुम्हाला मी सांगितलं आहे लहान संख्या बनवायची असेल तर आपण काय लिहितो, चढत्या क्रमाने संख्या लिहितो. सर्वात आधी लहान संख्या घ्यायची. तर या 9, 5, 0, 2, 4 मध्ये सर्वात लहान कोण आहे 0. ठीक आहे, मग 2, मग 4, त्याच्यानंतर 5 आणि सर्वात शेवटी 9. ही झाली लहान. पण आपल्याला त्यांनी लहान झाली पण ही किती अंकी झाली, फक्त 4 अंकी. त्यांनी काय विचारलेलं आहे 5 डिजिट नंबर, 5 अंकी. मग आपण काय करणार, या 0ला इथं जर ठेवलं तर 5 अंकी होणार. म्हणजे किती आलं ही 20,459. तर कुठे ऑप्शन बी 20,459. ओके. ओके, बस 7 प्रश्न होते. अशा तऱ्हेने त्यांचे सोल्युशन्स आहेत. आता आज मी तुम्हाला 10 वाजता 1.5 एक्सरसाइज देईल. ठीक आहे, आणि पुढच्या उद्या मंडेला आपण काय करू 4 फंडामेंटल ऑपरेशन्स ऑन होल नंबर्स, म्हणजे पूर्णांक संख्येवरील 4 मूलभूत क्रिया कशा करायच्या, तो टॉपिक म्हणजे पुढचा घटक घेणार आहोत. ठीक आहे, चलो बाय बाय. फिगर मॅचिंग पण मी दिलेली आहे टेस्ट ऑनलाईन आपल्या ब्लॉगवर. ठीक आहे, ती पण तुम्ही द्या. आणि माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे, ज्याला कोणाला ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर या नंबरवर मला मेसेज करा. ठीक आहे, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7588176456. ओके, बाय बाय.